काय करते सवर्णा गा? अहो भांडी घासायला लागली आता खाली जाऊन बेला हातरून आली नाही काय मी तू काम करून आली म्हणून मी घासायसाठी भांडी आली तर घासून मोकळी झालीच का? अहो राहू द्या त्या घासती आला नव्हता का आता तुम्हाला बी शाळेला जायचं घासती किती उशीर लागते 4 तर भांडी येते सर घासती उगालय नको तकलीफ करू तुझ्या नाही जीवाला. 4 भांडी येते तेवढी घासती गेली 5 वेळा झाली भांडी घासायची बोलत बोलत भांडी घासायची हा मग लय तावाची बुलिकुरायले कामाचं आहे माझं. अजून बेना खाली कमी पडले 10-12 ठिकी मग तुम्हाला म्हणलं होतं तेवढं तोडून मग जाऊ तर तुम्हाला कुठं ऐकू येतं घरीच आला लवकर. राहू द्या आता काय मामा म्हणलं आता भिजवायचं झालं की मग ती करायचं म्हणलं हा भिजवायचं झालं की तोडायचं म्हणलं तर मग भिजवायचं झालं की तोडायचं पण आता दोघांची किती आपदा होती तिकडं. काय नुसतं बुडवायचं की आता काय करायचं तिथं काय करायचं हा. आहे दार पण त्यांनी धरायचं बुडवायचं पण त्यांनी समज त्यांनी दोघांचंच काम आहे हो तिथं अजून माग लिखुर एक. दोघांचं काम आहे ते काय लय जणांचं काम नाही हा बर दोघांचं काम आहे त्यामुळे काय एवढं नाही चला तिकडे जाऊ आपण त्याला पाणी बिणी भरायचं अजून मुलकाची काम आहे ती चला जाऊ तिकडे धुणं धुतलं का? मग कपडे ती झाली सकाळी कितीला उठली माहितीये 5:05 नाही लय 4ला कामाचं आहे गो बाय माझी. मामानं 5ला उठवलेलं हा 5ला कसं 4ला उठवलेलं 4 वाजता उठून 5ला माझी आंघोळ झाली मी अगोदर उठली होती आज समध्याच्या. असं आहे काय हा म्हणून तर पटाक दिशा आपण खातून आलो की बेन आता मग 4 मी वाजता तोडायचं. उठली पाणी ठुलं आंघोळ केली झाडून काढलं भांडी घासली हा येऊन चपात्याला पीठ मळलं तर चहा ठेवला चहा पिली हा परत चपात्याला लाटायला सोयाबीनचं कालवण केलं म्या. हा हा सूर कुठे जायचे विचार नाही आता आज जायच्या बहिणीच्या पितळीकडे जायच्या आहे तिने. बहिणीतली ती काय तिला वाडीला जायचंय बोलवलंय मोबाईलची पार्टी देती तिला लय बहिणीकडे जा वाटतंय मोठ्या बहिणीकडे. पार्टी द्यायची हो माझी बहीण सारखी तिला त्या बहिणीची पार्टी खा वाटते तिला. घरात बघ की पसारा किती केला आणि फिरायला लागली अहो चाती घ्या चावरती की तू काय 10-15 मिनिटं चल लागतात ये घर बघती जरा या ही मोठीपणा लय बोलती बहिणीकडे जायचं म्हणलं पळतच सुटती नुसती. बाबर कुठले राडा लाईट गेली आता त्यात होय क्या गो लाईट गेली का ग लाईट गेली की लाईट बाई. गेली बघा आता लाईट गेली या. झाडून काढायचं आता झाडून एवढं मग बहिणीकडे जायचं खाली आहे. गेली त्यामुळे माझं ही राड तसंच ठेवायला लागतंय मेन समजा घरातनं पसारा केलाय सूर. अरे नाही र ती गॅस आहे ती फवारायचं हे आहे. अहो हा. तिकडे खाली गेलती बेन हातरायला हा त्यामुळे आता पसारा राहणारच की आता मेन बाहेरचं काम बघायचं की घरातलं काय काम केलं शेवट आपल्याला कुठलं बाई घाम गाळल्या शेवटी पैसे हा. कुठलं यायचं आता मग. सण सुद्धा आलंय त्यामुळे आता बसावं लागतं शांत करायला लागतंय आपल्याला समज मग काय तर लेकर बाळ आहे ती बारकी चिरकी मोठी तुला आहे ती नाही काय पैसे दे आज खर्चाला द्यायचं की तिला पैसा आज द्यायचं येऊ दे तर पैसे कामाचे. तिला विचारी कालून भाकर तर केलंय आज. मग वरण केलंय चपात्या वरण केल्या. केले चपात्या केले तिने रातचं पाठ वरण. 5ला उठली म्हणते मी. रातचं वरण आहे रातचं होय का असू दे रातचं वरण तुम्हाला काय व्हायला लागलं बसू दे जरा खाली आमची कंबर दुखायला लागली पाकती बेना हातरून हा. वाकून वाकून बेना हातरावं लागतंय बघ ती जेवायला तर केलंय काय बघ का हाय का नाही आम्हाला का तुम्हाला जेवायला बघ बर थांबा आणि इकडं वरण चपाती काय तर केलंय बघ की आज. काय तर केलंय खोटं किती बोलतो रातचं वरण ती आहे खरं बोलती बघू दे मला. हा बघा हो का ठेव ठेव घरात समजा इकडं पसारा आहे. ठेव रातचं वरण आहे ना समजा हा वरण आहे. बघते की आता काय वाटोळ करायची गरज आहे एवढं मोठं वरण आहे अगं हे गरम कर हा, आणि त्याला घाल जेवायला. हा, मग आता हा. तिला मला नाही नाही खा काम करून आलंय लिखरू माझं काय नरड्यात माघार येते काय कसलं वाटतं वरण आहे किती छान आहे. बघितलंय मी रातचं एवढं एवढं वरण हा, अरे एवढं वाटरू एवढं करायचं उलटं नसतं वरण आहे. आनंदा एवढं वाटरू वरण. करायचं नसतं बाळा. बघ ती काय कळतंय तिला ए ठोस इकडे येऊ का गरम कर. तुम्हाला खा वाटलं खावा नाही तर तुम्ही तुमच्या मार्गाला लागा उलट तुम्हाला उलट एवढं प्रेमानं ती मग काय म्हणलं माहिती काय खायचं म्हणलं ग ती भात अन काय दालच्या खायचा हा त्याच्यावर सुटला हे असलं खा वाटतं होय की त्याला दालचा खायचा. जीभ ह्या हे लय सिंदळ झाली त्याची. बघा हे हा. कसं बोलते तो. दालच्या खायचा खावायचा चपात्या वरण खा. केलं बस सोनं गप्पा मारत नसत्या हा तो आम्हाला काय राव देऊ पैसे आता- इकडे बाप माझा काड्या बुडून गेला हम्म. आपण पण आताच आलो इथं ना ही जायचंय बहिणीकड म्हणून आली लवकर माघारी. कोणावर फोडायचं माहित नाही हा हम्म. मग मेहना म्हण ना लवकर या लवकर करू लागल्या म्हणून मग बहिणीला काय लगेच सुटते लगेच जायचं बहिणीकडे म्हणलं का. तेवढंच पाहिजे तिला हा दहा माणसं स्वयंपाक करायचं नाही का स्वयंपाक ती करू लागायला जावं लागतंय लवकर या म्हणली लवकर हा करू कलर लय सावळा दिसायला आलाय मला झोपली होती का घरात त्यामुळे हा. सावळा दिसायला लागलाय अरे लागली ती पहिलीच काळे आणि जास्तच कामाला नेलं का काळी होती. मग
घरात बसव सुनाल तुझ्या. काम पैसा कुठं न्यायचं काम नाही केलं बघ कशी आहे लगेच. मग पैसा कुठं न्यायचं काम नाही. अंगाला आणि भागाला बघून चालत नसतं, पोटाला लागतं या. अंगाला आणि काम भागाला केलं तर दाम आहे, काम नाही केलं तर दाम नाही आपल्याला. आणि अंगाला भागाला बघितलं ना पोटानं उपाशी मारावं लागेल. हा अंगाला भागाला लोकांच्या हो तोंडाकडे ही देते का ती देते ती देते का ही देते. पोट भरून काम करायचं आणि खायचं. ही मनगटाला आपल्या कष्ट कष्ट करायचं असं. हा घर बांधा समजा बुळक पडली. पडू दे बुळक, काय करायचं, गेलं की आपलं दिवस अजून येत्याला कधी तर उघडत्याला आपलं नशीब. ही उकंडा भरलेला ही रिचा होतोच की, का राहतोय का असाच. हो सांगितलं असलं काय, उठलं सुटलं पळती, उठलं सुटलं पळती. मग तिचंच बरोबर आहे, काम केलं तर हाय. आता काम नाही घरात याव असं बसलं काय मिळायचं आपल्याला. लोकांच्या तोंडाकडे बघायला लागेल आपल्याला. पहिले दिवस जा सांग तिला कसं होतं कसं नाही. आपण घोगऱ्या खाल्लेलं. तिला माहित आहे. हा माहित आहे ही नुसतं आईचं कुरकुर बुरगुर आणायची खात बसायची. हा आमचं एवढं एवढं पुढंच आणायचं कुरकुरे आणि खात चालत बसायचं. त्यावर होते मी. आता खावं लागते ते दामट करून. अगं हीच महत्वाचं आहे. तर दामट म्हणू नको आण म्हण. नाही चपाती त्या चपातीच खा. मग ही नाही खाल्लं तर पोट कसं भरायचं. तीच म्हणलं कुरकुऱ्यानं दामट म्हणते भरते. दामट दामट का म्हणजे ग? भाकरी झाल्या व. हा भाकरी झाल्या दामट. जेवण आपलाय ती बरं जावा द्या. ह्याच्या पहिलं दिवस सांगा शिवाय की. सतनागत मामाचं ती स्टोरी सांगा की पहिली. काय कसं तुम्ही इथपर्यंत आला, कसं काय केलं, कसं काम केलं, कसलं दिवस होतं पहिलं, आताच कसलं दिवस आहे तर. अगं रोज कामाला जायचे मी. हा. आठवड्याला जोर सोमवारी जायचे, इकडं चिंचोलीला जायचे. हा हा ब्रेड घ्यायची ती कसणुकी झार हा आणि ती तसंच असं असं कालवायची मी. हम्म. आणि तसंच दळायची डोक्यावर तसलं गरम पीठ घेऊन या दोन्ही हातात पिशव्या घेऊन यायच्या अशी. बर काम करायचं एक पारखीन मग जायचो आणि बाया 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 जायचो. हा हा मामा मामा असाच टावऱ्यावर होता नुसता. हा हा मामा काम करू लागत नव्हतं होय तुम्हाला. आणि ती काम केलं तर देत पण नव्हता. ही 4 लेकर माझी रुपी टुपी लय मी रागाच्या भरत्यांना लय मारायचे असं कान धरायचे. हा हा रडायची लेकर माझी. एक दिवशी तर 2-4 शेरड होती हो या चिंच पशीच. हिनं शेरड राखणं तर मी नरड दाबलो तर मी परत माझी मीच रडत बसली होती. हा पहिले दिवस आठवल्या डोळ्यात पाणी येते हो. काय आहे ते? आणि दिवस हा. आणि हे कापडासाठी तर पंढरपूरला नेलं का नाही म्या तर म्हणायचं मला मोठ्या दुकानात न्या म्हणायचं. मग मी काय म्हणायची माहिती आहे, अरे वायऱ्यानो बाप उंड का हाय तुम्हाला कुठली भारी घेऊ आणि तसल्या गाड्याले तसले स्वस्त कपडे घ्यायचं आम्ही. हा मग तसंच घेत 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 कसं तर झालं की दिवस मग गेलं आता दिवस कसलं भारी आले तर 2 ट्रॅक्टर घेतलं. हा बैल दिवस आहे गेलं ते. की राहिलं का आपलं तसं घरातच तेवढं आपण महागाई नाही तर बाकी सगळं आहे आपल्याकडे. घर पण होऊन घ्या हळूहळू काय असं म्हणजे होईन गे आपलं कधी तर देव पांग फिडीन आपला. मग हो सगळं आहे आपल्यात फक्त घरातच तेवढं भाग आहे. त्यामुळंच घरातच मागा म्हणून आपल्याला घरापुत्र आपल्या माणसं येत नाही ते आपल्या. हा आपलं घर आपल्या बहिणी बाळा तुझ्या मेवण्या फिवण्या तर यायला लागले ते आता जरा. हा काय करायचं आता अगं स्वभाव मस्त महत्वाचा आहे. स्वभाव मन चांगलं पाहिजे, निर्मळ मन. निर्मळ आपलं हाय म्हणून तर येते ते आपल्यापाशी. लय चांगले अरे तोंडाव कोण पण नाव असतंय महाग नवेजल्याला लय भारी असतं. हा तोंडाव ही आमकी लय चांगली आहे म्हणते ती पण महाग नाव घेतलेलं लय भारी असतं. ही ही परमानाच्या बाहेर नुसतं आनंद आनंद आहे आपल्यात. हा बरं जायचं आहे ना सवरला. कुठं बहिणीकडे उरकते की बसू दे आता जेवण पोट भरू दे जेवण जेवण करू दे. सासूला पण वाढ आपण पण खा सवरला. सासूला अगं वाढते. मेकअप कर छान पैकी आणि बहिणीकडे जा होय होय चांगलं वंगळ खा मोठी धाटी हो. साठी व्हायला त्याला निवांत घरात खायचं निवांत झोपायला लागतंय. आप असं काम करावं लागत नाही ती आता आपल्या नशिबात आहे ते काम तर करावं लागणार आहे ते. काम केलं तर हाय शरीर नाहीतर चांगलं बघ होतंय. का नाही काम केलं का दुखणं तर येतंय काय तर होतंय. हा. म्हणून हे काम केलेलं बरं. ही सूत्र हल्लेली कला 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 का 4-5 वाजता मागायला तिथनं अजून बेन 10 ठिकी परत बेन तोडायचं आता. हा म्हणून लवकर या. सवरला उरक घाल तिला जेवायला आणि हा बहिणीच्या पितळी कुंड लवकर ही घरला आपल्या. हा ए, जाऊ का जा तुम्ही बसायचं जेवा तिला जेव घाल. बर